बघ, मला माहिती आहे की तू काय फील करतोस. आईला अशा पद्धतीने नव्हतं कळायला पाहिजे. ती पण आपण या सगळ्या गोष्टीला असं घेऊया ना की आपल्या डोक्यावरचं एक खूप मोठं टेन्शन गेलं. हा, इतके दिवस आपण हाच विचार करत होतो ना की आईला कळलं तर काय होईल, तिला कसं वाटेल. कळलंय आता सगळं आईला. ती थोडी रागवली आपल्यावर, पण ठीक आहे ना, आपण समजावू तिला. काही झालं ना तरी आपली आई आहे ती. बारका नाही रागवणार रे. आपण बोलू ना तिच्याशी, पण तू सांभाळ ना स्वतःला. मला माझी काळजी नाहीये प्रीतम, मला तिची काळजी वाटते. देवा, नक्की काय आहे तुझ्या मनात? त्या दिवशी जाहिरातीच्या शूटिंगच्या दिवशी जे काय बी झालं, त्यात आदित्य सरांची काय बी चूक नव्हती. तरी बी देवी आई त्यांच्यावर नाराज झाले, त्यांच्याशी बोलणं झालंय. पण आदित्य सर देवी आईंवर लई प्रेम करतात. लई मोठी शिक्षा आहे. खरं तर ना, ही शिक्षा मला मिळायला पाहिजे होती. समजे माझी चूक आहे. देवा आता तूच काहीतरी कर. देवी आई आदित्य सरांना लवकर माफ करू दे. सावित्री आत्या. मॅडम, बंगल्यामध्ये कुणी जेवलं नाही. सगळ्यांनी आपापल्या खोल्यांमध्ये स्वतःला बंद करून घेतलंय. सावित्री आत्या, हो, एवढं मोठं सत्य समजांना कळलं म्हणल्यावर समजे असं वागणं साहजिकच आहे ना. पण सगळं सत्य कुठे कळलंय सगळ्यांना? म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुझं सत्य. मॅडम, अहिल्या मॅडमना सगळं कळलंच होतं ना त्या जाहिरातीच्या शूटिंग बद्दल. मग तुम्ही पण का नाही सांगितलं सगळं? की आदित्य बाबांनी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, ते मंगळसूत्र तुम्ही अजून काढलेलं नाहीये. तुम्ही त्यांना नवरा मानायला लागलात.
का नाही सांगितलं? आदित्य बाबा त्यांच्याशी खोटं बोलले, त्यांच्यापासून गोष्टी लपवल्या. या दुःखात तुमचं सत्य पण पचवलं असतं त्यांनी. मग का नाही सांगितलं खरं खरं सगळं? सावित्री आत्या, अहो हळू बोला ना. असं काय करते, ऐकल कोणीतरी. अहो घरात समजा बिनसले माहित आहे ना तुम्हाला. देवी आई आदित्य सरांचं तोंड सुद्धा बघायला तयार नाही. आणि त्यांना जर का हे सत्य समजलं असतं तर देवी आईनी आदित्य सरांना घरातनं बी बाहेर काढलं असतं. मला त्यांना अजून त्रास द्यायचा नाही. समधी माझीच चूक आहे. माझ्यामुळेच झालंय समज. त्या दिवशी जाहिरातीच्या शूटिंगच्या लग्नात आदित्य सर बसणार आहेत हे मला माहित असून सुद्धा मी नाही म्हणलं असतं तर बरं झालं असतं. मी नाही म्हणलं असतं ना तर आता हे समजा झालंच नसतं. मी एका आई आणि मुलाची ताठातूट केली. लई मोठं पाप केलं आहे मी. सावित्री आत्या, मी जाते परत गावाला. बहुतेक ना माझी लायकीच नाही इथं राहायची, किर्लोस्कर घरात राहायची. मी जाते परत गावाला. सावित्री आत्या, मला देवानं ना फक्त एक संधी द्यायला पाहिजे. मी तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही. आपलं आई मुलाचं नातं आज संपलं. देवी आई, कालपासनं तुमच्या पोटात अन्नाचा एक कण बी गेलेला नाही. तुम्ही काय बी खाल्लं नाही, त्यामुळं घरात कुणी बी काय बी खाल्लेलं नाही. समदेच उपाशी आहेत. पारू तू जा, मला भूक नाहीये. देवी आई, एक बोलू? म्हणजे तुम्ही राग नका मानू. यात आदित्य सरांची काय बी चूक नाही. तुम्ही त्यांच्यावरचा राग सोडून द्या. देवी आई, आदित्य सरांना तुमच्यापासनं खरंच काय बी लपवायचं नव्हतं. त्यांनी लई प्रयत्न केला तुम्हाला सांगायचा, पण तशी येळच जुळून नाही आली. पारू बास, आदित्याची वकिली करू नकोस. मी माणसांना ओळखते आणि या बाबतीत मी कुणाचंही ऐकून घेणार नाहीये. तू जा इथून. देवी आई, समजा माझं चुकलं. मला माफ करा. त्या दिवशी शूटिंगला मीच नाही म्हणायला पाहिजे होतं. माझी चुकी आहे समधी. मला माफ करा. प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या चुका स्वतःवर घेणं आणि स्वतःला दोष देणं बंद कर पारू. मला सत्य काय ते माहितीये. त्याचा तुझ्याशी काय संबंध? माझी फसवणूक आदित्यने केली आहे हे सगळं लपवून माझ्यापासून. तू जा पारू इथून.
घेऊन जा, मला भूक नाही. पारू थांब. मी माणसांचं मन ओळखते पारू. तू कुठून आली आहेस, तुझ्यावर काय संस्कार झालेत, तू काय विचार करत असशील हे माहितीये मला. ती जाहिरात साधी नव्हती, त्याच्यात लग्न असणार होतं. आणि म्हणूनच या सगळ्याचा विचार करून मी म्हणाले होते की त्या जाहिरातीत तुझ्यासोबत हरीशला घ्या. आज ना उद्या तुमचं लग्न होणारच आहे ना. पण हे माझ्या मुलाला नाही कळलं. यामागे माझ्या काय भावना होत्या त्यांनी समजूनच नाही घेतलं. आणि फक्त माझ्याच नाही, तर तो तुझ्या भावनांची सुद्धा खेळलाय पारू. पारू, तू नशीबवान आहेस की या जाहिरातीतल्या लग्नामुळे तुझ्या आयुष्यात काही मोठं वादळ नाही आलं. तू ते सगळं छान समजून घेतलंस, कारण तुला माहिती होतं ही जाहिरात आहे, ते सगळं खोटं आहे. हो ना? कसल्या धर्मसंकटात टाकलं देवी आई मला. काय विचारलं तुम्ही हे? आता आता ह्याचं उत्तर खरं देऊ की खोटं? सावित्री आत्या म्हणल्या होत्या अहिल्या मॅडमना लग्नाबद्दल समज खरं खरं सांगून टाक. पण देवी आईंना खरं काय ते कळलं तर त्या आदित्य सरांचं तोंड सुद्धा बघणार नाही परत. नाही नाही, नको. आधीच दोघांमधलं नातं लई बिघडलंय, त्यात अजून भर नको. पारू, आदित्य, आदित्य, हे बघ, तू नको स्वतःला असा त्रास करून घेऊस. आदित्य, आदित्य, हे बघ, मला माहिती आहे त्या शूट मध्ये मॉडेल म्हणून बसण्यामागे तुझं काही रॉंग इंटेन्शन नव्हतं. सासू मॉमला ना मोठी मिसअंडरस्टँडिंग झाली. पण हे बघ, तू काळजी नको करूस, मी समजवेन त्यांना. आय विल कन्व्हिन्स हर. काय झालं आदित्य? सी, यू कॅन शेअर एव्हरीथिंग विथ मी. मी पण आता होणारी फॅमिली मेंबर आहे. दिशा प्लीज, मला थोडा वेळ एकटं राहू दे. ओके, ॲज यू विश. माझं नावही नाही घेणार. खोटं बोलतीयस तू. स्वतःला त्रास करून घेईल, खाणार नाही, पिणार नाही, किती दिवस तेही माहित नाही. शिजती. पारू, तू काही करू शकतेस का? मी बोला ना आदित्य सर, काय करू मी? तू आईला जेवू घाल ना. आई काही करून जेवली पाहिजे का? हे बघ, ती जेवली नाही ना तर तिला खूप त्रास होतो, ती आजारी पडेल आणि कोणाला सांगणारही नाही, अंगावर काढेल. प्लीज 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 तू तिला जेवू घाल ना. आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू. देवी आई जेवतील, मी त्यांना जेवू घालेन. पण त्याआधी तुम्ही मला एक वचन द्या. देवी आई जेवल्यानंतर तुम्ही सुद्धा जेवणार, त्या वचन? आई जेवल्यावर मी जेवेन, प्रॉमिस.
करते काय ते. पारू हे घेऊन जा. आई जेवली ना की मग घेऊन या. ठीक आहे. आणि आणि अरे असं का झोपलायस तू? बरं नाही का तुला? हा काय झालं? ओ ए गणी उठ बाळा. कालपासून जेवला नाही येतो. काय? ए गणी गणी उठ उठ गणी उठ. गणी अरे शान शान म्हणून खुळ्यासारखं वागायला लागलायस व्हय? असं काय करतो तू? हे बघ मी मी जेवण वाढते, जेवून घ्या पटदेशी. मला विचारतो जेवला आहे का? बा तू बी उपाशी आहेस? तू बी उपाशी आहेस ना? देवी आई बी जेवलं नाही, आदित्य सर बी जेवले नाहीत. का समजे असे करायला लागले? त्या जाहिरातीच्या लग्नात हरी सर नव्हते म्हणून आदित्य सर बसले, तर त्यात काय बिघडलं? जाहिरात तर चांगली झाली ना? मग का रागवलं देवी आई? हे बघ बाळा तू लहान आहेस, तुला काय बी नाही कळायचं. ठीक आहे, मी लहान आहे ना, पण मला माहित आहे देवी आई जेवल्याशिवाय तू जेवणार नाहीस आणि तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. आधी तू देवी आईला जीव घाल, मगच समजे जेवतील. खनी असं काय करतो तू? आई जेवल्यावर मी जेवेन. प्रॉमिस. बा तू सावित्री आत्यानं समद्यांना बोलवतोस का? बाबा बाबा आई आहे देवघरात आहे. आई 2 दिवस झाले का तुला पाहून? तू तर माझा चेहरा पण बघायचा टाळतेस, पण मी नाही राहू शकत तुला बघितल्याशिवाय. गुड मॉर्निंग सर. हॅलो, गुड मॉर्निंग. प्लीज हॅव अ सीट. बाबा ही प्रिया, आपल्या कंपनीच्या नवीन स्कूल प्रोजेक्टसाठी हिला अपॉइंट केलं. अरे वा, यंग डॅशिंग, गुड. सर मी आजपासूनच काम सुरू करू का? हो, पण आपला प्रोजेक्ट अजून बेस लेवलला आहे. आपल्याला खूप ग्राउंड वर्क करावं लागणार. काहीच हरकत नाही सर, मी सगळं काम करेन. दॅट्स रिअली गुड.
मला कोण आहे? आता काम करते म्हणजे सर्वंट असेल ना कोणीतरी. वा, छान काढलीस ना फुलांची रांगोळी. आणि किती कमी वेळात काढलीस. मस्त. आता आलं लक्षात माझ्या. आता हे बघ, पारू जाणार लग्न करून सासरी, बरोबर? म्हणून सावित्रीने तिच्या जागी तिच्या गावाहून एक दुसरी मेड बोलवलीये. म्हणून तर इतकं कौतुक करत होती ना ती तिचं. कळतंय ना? पण ही मेड तर वाटत नाहीये. अंगावर युनिफॉर्म पण दिसत नाहीये. लेट्स चेक. ए, इकडे. हो, तूच इकडे. बोला. माझ्यासाठी प्यायला पाणी घेऊन या. किचन तिथे. ओके. ते ना सर्वंटच आहे. पाणी. हे काय चालू आहे सगळं? पारू मॅडमच्या केळवणाची तयारी. एक मिनिट. कोणाची? पारू मॅडम. ती मॅडम कधी झाली? आणि एक मिनिट, तिच्या केळवणाची तयारी इथे आमच्या घरात करण्याचा काय संबंध? कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? अहिल्या मॅडमनी. ए थांब, ग्लास घेऊन जा. मॅडम, तुम्ही? पारूच्या केळवणाची तयारी कशी चालली आहे? व्यवस्थित चालली आहे मॅडम. सगळ्या मेनूचं नियोजन झालंय. फक्त गोडाधोडाचं काय करायचंय अजून कळत नाहीये. गाजरचा हलवा करा. पौष्टिकही असतो आणि चवीलाही छान. बरं ऐक, पारूच्या केळवणात काहीही कमी राहता कामा नये. इनफॅक्ट मी स्वतःच जेवण बनवायला आले. मॅडम नको. मॅडम 2 दिवसापासून तुम्ही काही खाल्लं नाही. आम्ही सगळे करू ना. सावित्री, काही होत नाहीये ग मला. तुम्ही मदत करा ना. चला. बरं, ठीक आहे. आई या स्वयंपाकाला लागली. चला, वातावरण निवळत आहे. पारुबाळा, अहिल्या मॅडमनी बोलवलंय. तुझ्या केळवणाची तयारी चालली आहे आता. पारू, निर्णय मोठा घेतलास. पण सगळं कठीण वाटतंय. तुझी परीक्षा आहे बाळा. तुझ्या मनात नसून पण सगळं कसं करणार आहेस तू? मी समजू शकते. सावित्री आत्या, माझ्या देवी आई जेवल्या नाहीयेत. आदित्य सर जेवले नाहीयेत. घरातलं कुणीच जेवलं नाही. आणि मी समद्यांना असं उपाशी नाही बघू शकत. घरातले समदे जेवले पाहिजे. या घरातलं नैराश्य दूर व्हायला पाहिजे. आणि त्यामुळं माझ्यासाठी हे केळवण काय बी नाही. बाळा, हे सगळं करून सुद्धा जेवल्या नाहीत तर मॅडम? सावित्री आत्या, तुम्ही असं बोलू नका. देवी आई आज जेवायलाच पाहिजे. अगं आज देवी आईने आपल्याला जेवायला बोलवलंय. तुला, आम्हाला, बाला, हरी सरांना बी. अगं चल पटकन, मला नाही भूक लागली. चल. करा सुरुवात.
मी नाही जेवू शकत. पारू, देवी आई, घरात पूजा झाल्यानंतर समद्यात आधी नैवेद्य कुणाला दाखवला जातो? देवाला. मग देवाला नैवेद्य दाखवल्यावर तोच प्रसाद समद्यांना वाटला जातो, बरोबर? बरोबर. पारू, काय ते स्पष्ट बोल. माझ्या देवी आई उपाशी असताना मी कसं काय खाऊ? पारू, माझ्या बरोबर शब्दांचे खेळ करायचे नाहीत. आज तुझं केळवण आहे. कुठल्याही देवाची पूजा नाहीये ज्याचा प्रसाद वाटायचा आहे. तुला जेवायची इच्छा असेल तर जेव, नाही तर राहू दे. तसेही मला कुणाहीकडनं काही अपेक्षा नाहीये. कुणाचकडनं नाही. या बहिणीने ना वेड लागले, वेड. ह्याला ना भिकेचे डोहाळे म्हणतात. बघितलंस ना, आता त्या भिकाऱ्यांसोबत जेवायला बसतेत. आणि या बेगर्सला सर्व कोणी करायचं? आपण. सासू मॉम ना स्वतःची डिग्निटी ठेवतात ना आपली. ते अडकले यार. मला तर असं वाटतंय ना, या हलव्यात विष आणून मिसळावं. मग मिसळ ना. ए बाई, तू जरा वेडीस का ग? आता जे प्रकरण झालंय ना, तेच अंगाशी आलंय माझ्या. तेच निस्तरता येत नाही. आणि तू मला हे सांगतेस की विष आणून घाल. यार स्टुपिड टॅमी. विष म्हणजे एकदम लिटरली पॉइझन नाही टाकायचंय. आपण वेगळं काहीतरी मिक्स करू शकतो ना. वेगळं म्हणजे? एक मिनिट. दिशा, ओह, आता करूया त्या पारूचं तोंड गोड. सिरियसली? जा, ट्रे घेऊन ये. मी हो, तू. आपली युती आहे की नाही, मग तूच. जा, त्या ना खालच्या ट्रॉलीमध्ये. मी असं ऐकलंय की अहिल्या मॅम आणि आदित्य सर यांच्यात जोराचं भांडण झालं आहे. हो, जाहिरातीवरून झालं असणार. आणि आदित्य सरांनी मॉडेलिंग केलेलं अहिल्या मॅडमला आवडलं नसतं. मग तर जोरातच झालं असणार. अहिल्या मॅम आदित्य सरांना माफ करतील असं काही वाटत नाही. काय चाललंय? हा, मी केबिन मधून ऐकलं तुम्ही काय बोललात ते. अजिबात लाज वाटत नाही ना आपल्या मालकाबद्दल असं बोलताना? ज्यांनी तुम्हाला काम दिलं त्याची अशी निंदा करताय तुम्ही? आणि कुठल्या ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवताय? हे बघा, हे आईचं आणि मुलाचं खासगी घरात झालेलं भांडण आहे. कुठली आई आपल्या मुलावर जास्त काळ रागवू शकत नाही. आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. अशा फालतू गप्पा मारत बसू नका. जा. सॉरी सर.
सॉरी सर. काका, ही गोष्ट यांच्यापर्यंत कशी काय पोहोचली? शनी आईची बदनामी होईल. नाही, असा विचार करू नकोस. आणि अशा लोकांचं काय, दोन्हीकडून बोलतात हे लोक. बाहेर गेलास तर शेकडून मिळतील. आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. खरं खोटं आपल्याला माहिती आहे ना. तू टेन्शन नको घेऊ. काय टेन्शन घेऊ नका म्हणताय काका? आई माझ्याशी बोलत नाहीये. थोडा वेळ दे. आई आहे ती. आपल्या मुलाशी किती दिवस अबोला धरून बसेल. एका आईला तिच्या मुलाचा आनंद जास्त मोठा असतो. काळजी नको करू. काही चेकवर सहाय्य करायचं तेवढ्या करून घेशील. वहिनी, दामिनी, काय ग, काय झालं? ते मी हे पाणी पाणी. अगं, मी तर तुझं कौतुक करायला आले. आज तू खूप काम केलंस. सगळ्यांची जेवण होईपर्यंत जेवायची थांबलीस. घरच्या सुनेचं कर्तव्य पार पाडलंस. तुझं तोंड गोड करायला नको. पारू, गाजराचा हलवा शिल्लक आहे? होय. पारू, हलव्यात साखर जरा कमी झाली होती ना? वहिनी, साखर नाहीये ती. वहिनी नको. वहिनी, आता बरोबर आहे. मुलगी किती गोड आहे आणि किती लगेच मिक्सअप झाली ना सगळ्यांमध्ये. असं वाटलंच नाही की हिचा आज पहिला दिवस आहे कामाचा किंवा ही घरात काम करते. केवणाचा इव्हेंट पण किती छान हँडल केला तिने. घरातलाच एक मेंबर वाटली. यार प्रीतम, काही करून ही मुलगी आपल्याला आपल्या आयुष्यात पाहिजे बस. सकाळपासून बोलणं नाही झालंय त्याच्याशी. सारखं असं का वाटतंय की त्याला कॉल करून सांगावं की माझा पहिला कामाचा दिवस कसा होता ते. काय करू? मीच करू का फोन? करतेच. इकडे कुठे फोनची रिंग ऐकू येते? हाच होत असतील मला. ओहो, हॅलो मॅडम, संपली का तुमची ड्युटी? हा, कसा गेला कामाचा पहिला दिवस? अरे, तुम्हाला कसं कळलं की मी हेच सांगायला फोन केला होता ते? बस काय दिसतं मला. हा,
आपलं आपलं कळतं कळतं मला. हो पण खरं सांगू का, खूपच छान माणसं आहेत ही. म्हणजे एम्प्लॉईजना सुद्धा अगदी घरच्यांसारखं ट्रीट करतात. ऑफ आय एम ऑफ. मी परत माझं तोंड नाही दाखवणार कोणाला. मी इथून निघून जाणार मी इथून. हळू बोला ना, ऐकल कोणीतरी. हळू. मी जाऊ कुठे? मी कुठे जाऊ? आईशिवाय मी जगू शकत नाही. आईशिवाय मी नाही जगू शकत. आदित्य सर, तुम्हाला मी कुठं जाऊ बी देणार नाही. तुमचं आणि देवी आईंचं नातं व्यवस्थित केल्याशिवाय माझ्या जीवाला बी चैन पडणार नाही. हा कुठे गायब झालाय हा? इट्स माय फॉल्ट. मी ना आधीच त्याला आहे त्या अवस्थेत पकडून सासू माऊ समोर जाऊन उभं करायला पाहिजे होतं. स्मार्ट बनतोय आदित्य. दिशा एक मिनिट, तू काय म्हणालीस आता? आदित्य आदित्यचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तू काय लपवतेस माझ्यापासून? मला सांग, आदित्यचं काय आहे यात? तू जरा टंबलेस का? ओ आदित्यचा संबंध आहे या सगळ्याशी. बापरे, म्हणजे तो दारू पिऊन आला होता तो आदित्य होता? हो आदित्यच होता तो. व्यवस्थित बघितलेलं. पण अचानक कुठे गायब झाला? खूप प्यायला होता तो. एक मिनिट, ती मोलकरीण सुद्धा बराच वेळ झाला कुठे दिसलेली नाहीये ना? आय एम डॅम शुअर तिनंच गायब केलं असणार त्याला. गायब म्हणजे किडनॅप? एक मिनिट, मला ना वहिनीच्या कानावर घालायला पाहिजे. मी आले पण. चुप चुप, एकदम चुप. तू ना प्लीज यावेळेस मध्ये पडू नकोस. पारूने आदित्याचं हे ड्रंक व्हर्जन सासू मॉम समोर नको यायला म्हणून त्याला लपवून ठेवलं असणार. लेट्स फाइंड आउट. ते ना बंगलोच्या प्रेमाइसेसच्या बाहेर नाही जाणार. इथेच असतील कुठेतरी. लेट्स गो. इकडे बघ माझ्या डोळ्यात बघ. मला सांग, मी खोटारडा आहे का? मी तुला फसवणारा वाटतो का? मी माझ्या आईला फसवेन का ग? मला काय वाटतं, इथे कोणीच नाहीये. आणि जर असेल तर आपले सिक्युरिटी वाले शोधतील त्यांना. आपण आज जाऊया. चला. बघितलं सासू मॉम? मी सांगितलं होतं ना इथे तो ड्रंक मॅन होता. त्याचीच बॉटल आहे. पण आपल्या घरात तर कोणीच दारू पित नाही. मग इथे कशी? नाही, शोधायला पाहिजे त्याला. हे सगळी वरात निघाली आहे. हा, कोणाकडे शोधता? हे कोण आहे रे? तू परत दारू प्यायला लागलास? माझ्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला वचन दिलं होतंस ना की मी दारू सोडणार आहे म्हणून. काय झालं त्याचं? करेक्ट आहे, दिलं होतं वचन. पण तुझ्यामुळेच प्यायलो ना आज. तू दादा, मी दिशा. यार तू दादाशी बोलत नाही, मग तो सॅड होतो. तो सॅड झाला की मी सॅड होतो. मी सॅड झालो की मी दारू पितो. कुठे कुठे झालं? मला
कुठं आलो आपण तीच खोली आहे अरे बसा माझी- इथं. नाही इथं. मला आईकडे जायचंय मला आईकडे जायचंय मला यार आईकडे जायचंय तुला कळत कसं नाही यार पारू मला प्लीज तू आईला समजून सांग ना पारू मी काय करू यार मी आईला कसं समजू काही कळत नाही आहे मला ती माझ्याकडे बघतही नाही माझ्याकडे माझ्याशी बोलतही नाही यार पारू मला खरंच खूप वाईट वाटतंय ना तू काहीतरी कर ना ग पारू आपण दोघं जाऊन आता आईला सगळं समजूय तू शूज का काढते तुम्ही मला थांबा जरा. शांत बसा शांत बसा. शांत बसू मला मला आईकडे जायचंय तिला सगळं समजून सांगायचं तू का ऐकत नाही यार मला का सांगू मी मला सांग मी काय केलंय शांत बसा. तिला एकदा समजून काय होतंय तुम्हाला? पारू आई बघ आईला आहे ना आईला जर का तू व्यवस्थित सांगितलं ना एक मंगळसूत्र कसं काय पारू तू मगाशी पण मला सांगणार होती तू सांगितलं नाही यार मंगळसूत्र कसं काय आलं हळू बोलतोय मला का नाही बोलवलं लग्न मला सांग ना हा मला का नाही बोलवलं लग्न पारू तुझं कधी झालं लग्न हा मला का नाही सांगितलं यार ऐक ना मला तू सांगत का नाही मगाशी पण विचारलं तुला मला एक काम कर ना यार. तुम्ही इथे झोपा मला इथं झोपा इथं शांत बसा तुम्ही मला आईकडे जायचं इथं मला आईकडे जाऊ दे पारू तू मला बोलू का नाही देते यार काढू दे मला बोलण्यापासून मला सांग तू काय कर आय एम सॉरी बिझी आहात का तुम्ही काही महत्वाचं होतं का हो ॲक्च्युली इम्पॉर्टंटच आहे तसं बोल सासू मॉम बंगलो बाहेर जो ड्रंक मॅन आला होता ना जो खूप दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून तमाशा करत होता तो ड्रंक मॅन आदित्य होता दिशा आपण सगळे तिकडे हजर होतो तूही बघितलंयस प्रीतम दारू पिऊन आला होता आदित्य नाही आय नो सासू मॉम आय अंडरस्टँड मी कन्फर्म करूनच बोलते आपण जेव्हा बाहेरून सगळे निघत होतो तेव्हा मी थांबून प्रीतम सोबत बोलले तेव्हा प्रीतम एकदम नॉर्मल होता त्याने आदित्यला सेव्ह करण्यासाठी ड्रंक असल्याचं नाटक केलं सगळ्यांसमोर आय स्वेअर सासू मॉम प्लीज विश्वास ठेवा तो ड्रंक मॅन आदित्यच होता दिशा तो आदित्य किर्लोस्कर आहे मी आत्ता जरी त्याच्याशी बोलत नसले तरी माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे तो असं कधीच वागणार नाही आय नो सासू मॉम आय अंडरस्टँड मला माहिती आहे याआधी आदित्याने असं काही केलं नसेल म्हणून कदाचित तुमचा विश्वास बसत नसेल पण सासू मॉम बघा ना जिथे आदित्याने ॲडशूट सारखी इतकी मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवली तिथे आदित्य काहीही करू शकतो मोहन अंकल सासू मॉम हे बघा तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना आपण एक काम करूया आपण आदित्यच्या रूम मध्ये जाऊन चेक करूया तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितल्यावर तर विश्वास बसेल ना तुमचा प्रीतम सर बरं झालं तुम्ही इथंच भेटलात मी तुम्हालाच भेटायला येत होते. काय करताय?
अगं बरं झालं तू मला इथे भेटलीस. त्या शाळेतल्या मॅडम माहितीये तुला? मॅडमचा नंबर काय आहेस का त्यांचं अजून? प्रीतम सर, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय त्यांचा विचार डोक्यातनं काढून टाका. अगं का काढून टाकू? त्यांनी स्वतःहून मैत्रीचा हात पुढे केला आता तर. तेव्हा प्रीतम सर, अहो घरात काय चाललं ना, तुम्ही काय नवीन घेऊन बसलात? एक मिनिट, नवीन वगैरे काय नाहीये. मी तुला म्हंटल होतं ना, जर ती माझ्या नशिबात असेल तर स्वतःहून चालत येईल. तेच झालंय, डेस्टिनी पारू. प्रीतम सर, मला फक्त एवढंच माहितीये की तुमच्या आयुष्यात अजून काही नवीन संकट नको. नाही येणार का? तू नको टेन्शन घेऊ. बरं मला सांग, तू काय सांगायला आलेलीस? प्रीतम सर, माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. देवी आई आणि आदित्य सरांमधला राग कमी करायची. काय? हे होऊ शकतं? वय, अहो मी आत्ताच टीव्हीवर बघितलं, गणीने ना एक कार्यक्रम लावला होता. असं त्या कार्यक्रमामध्ये ना 2 भांडण झालेल्या माणसांना असं बाजूबाजूला बसवलेलं. त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांच्या मनातल्या शंका दूर केला आणि मग त्यांच्यातलं भांडण मिटलं. प्रीतम सर, आपण हे असलं काहीतरी केलं तर? अगं काही कमाल आयडिया आहे. म्हणजे दादा आणि आई या दोघांना समोरासमोर एका इंटरव्ह्यू मध्ये लोकांना समोरासमोर एका इंटरव्ह्यू मध्ये आणायचं. दोघे एकमेकांच्या समोर आले की आपोआप बोलायला लागतील. प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण प्रीतम सर, हे समजा करण्याच्या आधी ना आपण घरातल्या समजांना कल्पना द्यायला पाहिजे, कारण त्यांची मदत लागेल ना आपल्याला. तू बोलतेस ना, तो पॉइंट बरोबर आहे. बस झाली त्याला पचवली. हा, जे काय आहे ते क्लिअर सांगून टाक. डन. डन, डन, पारून टाक.